बालपण किती सुंदर असतं ना. खेळायच्या बागड्याच्या वयामध्ये आम्ही सर्व मस्ती करतो, पण आमच्यासारख्या लहानशा मुलांना एक वेगळंच आयुष्य दिलं. माहीत नाही कोणी दिलं. आज देशभरातल्या लाखोहून अधिक मुलं हे फक्त फॅक्टरीमध्ये, चायच्या टपरीवरती, नाक्यावरती काम करतात, आपल्या स्वप्नांना बाजू सारून. जबरदस्ती शिक्षणापासून वंचित राहून, कधी कचरा उचलताना, कधी डम्पिंग ग्राउंडवर, तर कधी भीक मागताना आम्ही सारे मुलं तुम्हाला दिसूच. कधी फॅक्टरीमध्ये कामं करताना या छोट्या छोट्या हातांपासून अनेक अवजारं तुम्ही तयार करता, ती तोडता, त्याची मजा घेता. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करता. आम्हाला त्रास होतो, पण आम्ही सांगू शकत नाही. आमच्या पोटातील ही भूक कोणी मारू शकत नाही. आज दिवसेंदिवस आमचा छळ होतोय. मला खेळायचं असलं तरी देखील मला खेळता येत नाही, कारण की आपली शिक्षण व्यवस्थेवरती तुम्ही टीका करत नाही, आणि टीका न केल्यामुळे आमच्यासारखे तरुण आजही या फॅक्टरीमध्ये कामाला आहे. माझा हा चटका तुम्हाला झोंबेल, तुम्हाला त्रास देईल, पण मला आज हे सहन करावं लागतंय, कारण की तुम्ही सर्व निष्पन्न होऊन शांत आहात. माझ्यासारखे लाखो मुलं आज शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आज वस्त्यांमध्ये काम करण्याची गरज आहे तुमच्यासारख्या शिक्षितांना. तुम्ही एक वेळ जरी आम्हाला शिकवायला आला तरी ती मोठी देण आहे. जर आम्ही शिकलो, उज्ज्वल भविष्याकडे, आणि आम्ही देखील तुमच्यासारखे जे खेळतील, जे प्रेमाने नांदतील, अशा तऱ्हेने तुम्ही आमच्या सोबत बागडाल, हीच तुमच्यासाठी एक नम्र विनंती असेल. कारण की आज जर आम्ही शिकलो तर उद्याचे आम्ही तारे होऊ, उद्याचे आम्ही सितारे होऊ, आणि शिक्षणाच्या एक आगळ्या वेगळ्या वळणावरून ह्या देशाला नवे उज्ज्वल, नवे भविष्य देऊ.